ऊस शेती असते आणि सरीवरती कशा पद्धतीनं तण उगवत आहे हे आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत. हेच तण भविष्यामध्ये शेतकऱ्याला खूप समस्या बनत असते. अशा तणाचा नायनाट करण्यासाठी प्रायोगिक तत्वावरती प्रयोग करणारे प्रगतशील शेतकरी यांनी काय प्रयोग केलेला आहे हे आपण त्यांच्याकडूनच प्रत्यक्षात पाहूया व ऐकूया. नमस्कार मामा. नमस्ते. आपलं नाव? मनोहर तुकाराम डोंगरे, राहणार गिरगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मी माझ्या शेतामध्ये ऊसाची रोपं लावलेली आहेत आणि त्या रोपांच्या मध्ये पाणी पाजल्यानंतर लहान लहान टिकला उठलेला आहे आणि ते टिकला घालवण्यासाठी त्या कोळपणीचा प्रयोग करत आहे. आणि कोळपणीमुळं टिकला संपूर्णपणे मरून जातो आणि ऊसाला पण जोम चढतोय. धन्यवाद. कशा पद्धतीनं या ठिकाणी कोळपल्यानंतर या ठिकाणी सरीमधील ऊसाला त्याचा फायदा होत असतो व तणाचा नायनाट होत असतो हे आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत.